अतिशय बॅटिंग धुवाधार पाहायला मिळाली खरं अर्थानं 40+ चा खेळाडू हरिश्चंद्र सर, तुम्ही जर मागाशी असता तर तुमचा अजून आत्मविश्वास वाढला असता, कारण काय बॅटिंग केली दर्शन पाटीलने. मॅच गेली होती 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज होती, मात्र त्या फलंदाजाने येऊन तब्बल 16 धावा कुठल्या एका षटकामध्ये आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिला आणि तो सामना जिंकला कोपर क्रिकेट. म्हणून गायकर साहेब आपण नेहमी बोलतो क्रिकेट कॉमेडी कक्षामधून आपण, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. म्हणजे कधी बाजी पलटेल कोणाच्या बाजूने होईल हे आपण सांगत नाही. म्हणजे साधा जसा रंग बदलतो ना अशा प्रकारचं क्रिकेट आहे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं भाकीत अगोदर आपण का करत नाही, कारण कधीही काही घेऊ शकतो. म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत म्हणतात ना की कुठल्या प्रकारचं आपण भाकीत करू शकत नाही, अशा प्रकारचं गायकर साहेब क्रिकेट आहे. नक्कीच खूप चांगलं क्रिकेट आज पाहायला मिळालं. मागचा सामना देखील हाय व्होल्टेज झाला. 6 चेंडू 6 धावांची गरज असताना तिथे एक जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. तर फर्स्ट मॅच एक सामना जिंकला दोन्ही संघाने. मात्र इथे आजच्या दिवसामध्ये सेमीफायनलमध्ये कुठला संघ प्रवेश करेल, अर्थातच त्याच्यानंतर टॉप सुपर 4 साठी एक क्वालिफाय सामना होईल ना, मग आपल्याला फर्स्ट सेमी आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत प्रवीण गायकर मित्र आयश 11 कोळीकोपर संघाला कोपरगावचे सोमनाथ घरत यांच्याकडून बेस्ट ऑफ लक असेल. बोलतो पुन्हा एकदा मायक्रोफोनवर प्रवीण गायकर. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहू शकाल रॉयल स्पोर्ट्स सुंदर संघाच्या आक्रमक फलंदाज मयूर पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना देखील विनंती करतो या व्यासपीठावर आपल्या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. सन सिटी ट्रॉफी 2021 ही मानाची स्पर्धा. तो चलते मैदान की तरफ फिर से एक बार ये दोनों भी टीमें एक मुकाबला जीतने के बाद दूसरे राउंड में क्वालिफाई हुई है. फिर से एक बार मानसी स्पोर्ट डेयरी टीम ने टॉस जीता, फील्डिंग करने का फैसला. 4 ओवर का मुकाबला, अंपायर का मैच स्टार्ट होने का इशारा आता हुआ अतुल भीर मानसी डेयरी टीम की ओर से गेंदबाजी के लिए आते हुए एक अच्छे ऑलराउंडर है और अच्छे बल्लेबाज के तौर पर जाने जाते हैं. पहली गेंद ऑन साइड में खेलने का इरादा था. मिड विकेट का खिलाड़ी तब तक शॉट मिड विकेट का खिलाड़ी गेंद को रोके 1 रनों के साथ आयंश 11 कोपर टीम ने अपना खाता खोला. पिछले मैच खानव टीम की बात करेंगे, बैट्समैन प्रतीक पाटिल और गोविंदा ने जो बल्लेबाजी की है, उनके साथ साथ बैट्समैन थे दर्शन पाटिल. क्या तारीफ काबिल बैटिंग की उन्होंने और उसी के चलते वजह से वो मैच जीता. और यहाँ पे गोविंदा आज सलामी बल्लेबाजी के लिए ओपन करने के लिए आ चुके हैं. तो बिल्कुल बढ़िया क्रिकेट अब तक नजर आते हुए दोनों टीमों के बीच में. इस टीम के सर्वे आप देख सकते हैं मिथुन शेठ पाटिल जिन्होंने पुरस्कृत किया गया ये टीम है. आयंश 11 के ऊपर इस वक्त मैदान के ऊपर खेल रही है. अब तक एक मुकाबला जरूर जीता है, पिछला काफी करीब था वो मुकाबला, लेकिन गोविंदा के 2 छक्के वो मैच को बिल्कुल जिताने में कामयाब हो पाए. अतुल भईर पहली गेंद बैटर लाइन से फेंकी. अब गेंदबाज फिर से एक बार गेंदबाजी के मार्ग पर चलते हुए ओवर द विकेट से रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश. यहां बड़ा विकेट मिल सकता है और फील्डर गेंद के नीचे बढ़िया फील्डिंग होती हुई और अतुल भईर को मिलता हुआ ये बड़ा विकेट. गोविंदा बैक टू द पेविलियन, खाता भी नहीं खोला और आखिरकार आइलेश पाटिल ने क्या दमदार कैच पकड़ा और आखिरकार पहला झटका मिला. आयंश 11 कोपर टीम के पिछले मैच के हीरो गोविंदा पाटिल बैक टू द पेविलियन. बेहतरीन गेंदबाजी आज रही है और उसी गेंदबाजी के चलते हुए डेयरी टीम ने नेवाली टीम को परास्त किया और बिल्कुल इस मुकाबले को अपनी पकड़ में लाकर खड़ा कर दिया. और यहाँ भी दूसरा मुकाबला खेलते हुए टॉस जीतकर फील्डिंग ली. क्या बढ़िया गेंदबाजी चल रही है पावर प्ले के ओवर में. एज ए कैप्टन एज ए रिस्पॉन्सिबिलिटी लेते हुए क्या कमाल की क्रिकेट अतुल भोईर ने अब तक इस मैदान के ऊपर खेली है. बल्लेबाजी की चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर 2 चौके उन्होंने लगाए. खास करके गेंदबाजी की बात करेंगे क्योंकि गेंदबाजी भी उन्होंने काफी बेटर लाइन से की और उसी के चलते उन्होंने इस मैच में अपनी ताकत फिर से एक बार जमाने की कोशिश करते हुए. नए बैट्समैन आते हुए दर्शन पाटिल 40+ मास्टर इस वक्त खेलने के लिए नॉन स्ट्राइक इन पर तैयार, लेकिन प्रतीक तैयार. फिर टॉस गेंद थी, यहां इरादा था सीधा बड़ा शॉट खेलने का, लेकिन शॉट बाउंड्री लाइन क्लियर नहीं कर पाया. मिड विकेट का खिलाड़ी तेजी के साथ गेंद के नीचे आया और 1 रनों के साथ मात्र टीम का टोटल स्कोर आगे पहुंचता हुआ 2 रनों के ऊपर. मनोज कोहली फुल टॉस गेंदें क्रिकेट में मिलेगी आपको तो मैं कहूंगा ये गेंदों को अंजाम देना होगा, वो भी पावर प्ले के ओवर में. जिस दिशा में फील्डिंग की व्यूअर्स ने की गई है उसी दिशा में आप स्ट्रोक खेल रहे हो, ये गलत बात होगी आपके लिए. यहाँ क्रिकेट अच्छा है दोनों टीमों के बीच में, लेकिन जिस रणनीति के हिसाब से गेंदबाजी चल रही है वो बिल्कुल तारीफ काबिल मानसी स्पोर्ट्स 11 डेयरी टीम की ओर से. दर्शन तैयार. ऑफ कटर की ये डिलीवरी थी, अंपायर कमेंट्री बॉक्स की तरफ मुड़ते हुए व्हाइट बॉल का इशारा. व्हाइट बॉल के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई टीम का टोटल स्कोर है 3 रन. थोड़ी सी शरारत नजर आई थी, थोड़े से अचंभित हुए थे बैट्समैन दर्शन, लेकिन बल्ला घुमाया नहीं, छेड़खानी करने की कोशिश नहीं की, सीधा गेंद को छोड़ा विकेट कीपर के दस्तानों में राउंड द विकेट से.
कदमों का इस्तेमाल, शॉट है बढ़िया, क्या क्लियर कर पाएंगे, बढ़िया शॉट, गुड शॉट, सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर। 40 प्लस का मास्टर अब इन युवाओं के ऊपर दौड़ता हुआ, गेंद सीमा पर, 6 रन। 6 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 9 रन। क्या बढ़िया बल्लेबाजी कर रहा है इस वक्त बैट्समैन दर्शन पाटिल ने। कोई युवा अगर देख रहा हो तो सीखे इनसे कि अभी भी 40 साल की उम्र में किस तरीके से क्रिकेट खेली जाती है। बढ़िया फिटनेस बढ़िया रहता हुआ इस खिलाड़ी का, गेंद के ऊपर निगाह परफेक्ट है और क्या कमाल का स्ट्रोक लगाते हुए गेंद को धार दिया कॉर्नर वाइड लॉन्गन के ऊपर से। 150वां छक्का टूर्नामेंट का इस बल्लेबाज के बल्ले से, कितना भाग्यशाली गौरव होगा। यहां भी बल्ला था कवर्स के ऊपर से मारने का, लेकिन कट लगा, किनारा लगा गेंद का, विकेट कीपर के दस्ताने में सुरक्षित गेंद, कोई रन नहीं है। काफी टप्पा था, पीछे रही थी ये गेंद, ऐसा लग रहा था कि इस गेंद को भी क्लियर कर पाएंगे, लेकिन किनारा लगा। क्रॉस बाउंड्री शॉट, कमाल का स्ट्रोक, मिड विकेट के ऊपर से जाता हुआ, अंपायर का इशारा, दंदना था छक्का और इस 6 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर 15 रन। क्या बल्लेबाजी चल रही है, ताबड़तोड़ बल्लेबाजी के तौर पर। देखिए स्टांस इसका बल्लेबाजी का, एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं, सीधे खड़े रहते हैं और बैट ऑफ स्पीड इतना तेज है इनका कि सीधा गेंद को भेज दिया सीमा पार 6 रनों के लिए। पहला ओवर हुआ समाप्त, 15 रन स्कोर कार्ड पर इस वक्त विकेट गंवाई अभी तक एक गोविंदा पाटिल, जिन्होंने खाता भी नहीं खोला। और टीम का टोटल स्कोर की बात करेंगे, 15 रन बिना एक विकेट के नुकसान के ऊपर आयांश 11 कोपर टीम। बुजुर्ग है, अनुभवी खिलाड़ी है, लेकिन कहते हैं ना हौसले भी किसी हकीम से नहीं होते, पर तकलीफ में ताकत की दवा देते हैं और हर तकलीफ में यहाँ दवा बिल्कुल देने का काम इस वक्त करते हुए बैट्समैन दर्शन पाटिल। अब तक इस बल्लेबाज ने 3 गेंदें खेली, 1 गेंद खाली डॉट खेली है, लेकिन 2 बड़े बिग हिट मैक्सिमम इनके बल्ले से निकले हैं। क्या कमाल की पारी, पिछले मैच में भी मैन ऑफ द मैच के हीरो बने, आते ही 3 गेंदों के ऊपर 16 रन बनाए और चलते बने पवन की तरफ और मैच को अपनी तरफ झुकाकर रखने का प्रयास किया बैट्समैन ने। और यहां भी संकट मोचन बल्लेबाजी करते हुए अब तक आयांश 11 कोपर टीम की ओर से। नेक्स्ट मैच आपके सामने जरूर पेश होगा, बड़ा फाइट होगी। गेंदबाज राइट आर्म ओवर द विकेट से अनिकेत दौरे की पहली गेंद, अच्छा कमबैक होता हुआ सेकंड ओवर की पहली गेंद के ऊपर। पावर प्ले की अगर बात करेंगे, पहले पावर प्ले में शानदार क्रिकेट खेली और बिल्कुल जिस वक्त रन नहीं बन रहे थे, रनों के ऊपर अंकुश लगाना चाहते थे मानसी स्पोर्ट डेयरी टीम के अतुल, और उन अतुल भूर को शायद आखिरी 2 गेंदों के ऊपर 2 बड़े हिट मिले और मजबूत स्थिति में है आयांश 11 कोपर टीम। स्लो बढ़ती ये गेंद ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक लॉन्गन का खिलाड़ी आएगा तेजी के साथ, तब तक 1 रन पूरा। दोनों बल्लेबाजों ने छोर बदले और सिंगल के साथ स्ट्राइक जाना चाहते हैं यहां से दर्शन के पास, क्योंकि दर्शन के बल्ले से रन निकल रहे हैं और वही कोशिश की दर्शन को स्ट्राइक देते हुए फिर से एक बार प्रीतेश। टीम का टोटल स्कोर 1 रनों की मदद से 16 रनों के ऊपर अच्छी अब तक लय में नजर आ रहा है और शायद कहीं ना कहीं 40-45 का आंकड़ा भी बना पाती है तो मैच में मजा आएगा दोनों टीमों के बीच में। यहाँ भी बढ़िया स्ट्रोक, लेकिन क्या हवा में रुकेगी ये गेंद और जी हाँ यहाँ आउट होकर लौटे, लेकिन दर्शन पाटिल के बल्ले से जितने भी स्ट्रोक निकले हैं वो सभी स्ट्रोक मात्र पावरफुल ही निकले हैं और इस बार आउट होकर लौटे। इस बार फील्डर के द्वारा मर्तबा कोई गलती नहीं और विकेट नंबर 2 गिरता हुआ और गेंदबाज अनिकेत दौरे को मिलता हुआ यह पहला विकेट। टीम का स्कोर अभी भी रुका हुआ 16 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। नए बैट्समैन मिलिंद पाटिल आते हुए बल्लेबाजी के लिए, तो निश्चित तौर पर गोविंदा पाटिल, उसके बाद दर्शन पाटिल आउट होने के बाद बढ़िया बल्लेबाजी की, 2 दमदार छक्के दागे इस बैट्समैन ने और आखिरकार चलते बने अपना काम तमाम किया। मात्र 3 गेंदें अभी तक फेंकी इस गेंदबाज ने, 1 ही रन खर्च किए। ये मानसी स्पोर्ट डेयरी टीम के लिए कमबैक करने वाला ओवर आपके सामने जरूर नजर होगा। आज एक बड़ा मुकाबला खेला जाएगा केडी स्पोर्ट्स वागिलवाड़ा विपक्ष बामन डुंगरी के बीच में। एक मैच बैलेंस है जहां से सुपर 4 के लिए ये दोनों टीमें एक दूसरे के सामने जरूर लड़ेगी। रिवर्स का अटेम्प्ट जरूर किया, फील्डर है मौजूद वहां पर, 1 रन तो तेजी के साथ पूरा, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है। रिवर्स शॉट लगाने की कोशिश, शायद जानते थे गेंदबाज लेग ब्रेक करेंगे इस गेंद के ऊपर और मात्र
तब तक सिर्फ एक रनों की मदद से टीम का स्कोर है 17 रन। एक समय लग रहा था पहले ओवर में बड़े बड़े स्ट्रोक आए थे, ओवर दूसरा भी दबाव डालने की कोशिश करेंगे गेंदबाजों के ऊपर, लेकिन ऐसे हालातों में बात करेंगे ये मैच में अच्छा ओवर अभी तक अनिकेत दरे मानसी स्पोर्ट डेरोली टीम की ओर से करते हुए, अगर इन्हें भी मार मिलती 10-12 रनों की तो शायद 30 रन का आंकड़ा आसानी के साथ 2 ओवर में पूरा कर सकती थी आयांश 11 कोपर टीम। लेकिन पहले ओवर में रन बने थे टोटल 15 और इस ओवर में रन अभी तक मात्र 2 खर्च किए, यानी कि 17, 2 विकेट के नुकसान के ऊपर। मिलिंद पाटिल तैयार, शॉट ऑन पुल किया है, जरूर फील्डर है मौजूद वहां पर। ऑन साइड में 4 खिलाड़ी तैनात किए गए थे और उसी रणनीति के हिसाब से गेंदबाजी हो रही थी और आखिरकार चंगुल में फंसा लिया बैट्समैन मिलिंद पाटिल। डगआउट 0 पर गोविंद पाटिल, मिलिंद पाटिल जिन बल्लेबाजों ने खाता भी नहीं खोला और आखिरकार लौटे पैवेलियन की तरफ मात्र 17 के स्कोर पर तीसरा झटका मिलता हुआ आयांश 11 कोपर टीम के लिए। नए बैट्समैन आते हुए अमोल पाटिल ऑलराउंडर खिलाड़ी के तौर पर पिछले मैच में 0 पर आउट होकर लौटे थे। ऑन साइड में बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश मंचा रुकी नहीं और सीधा क्लीन बोल्ड आउट होकर पहले मैच में 0 पर आउट होकर लौटे थे। यहां से 17 रन सिर्फ स्कोर कार्ड पर लगे हैं। लगता है ये लो स्कोर का मैच खेलने के लिए तैयार होगी, लेकिन अभी भी 2 ओवर बचे होंगे। क्या उन 2 ओवर में तगड़े से तगड़े प्रहार करने की कोशिश जरूर करेंगे आयांश 11 कोपर टीम। प्रतीक पाटिल तैयार होते हुए सलामी बल्लेबाजी के लिए अब तक आए हैं। बॉलर के ऊपर से खेला जरूर है, क्या गेंद आएगी, सिया 1 बाउंस ओवर दो साइड स्क्रीन के ऊपर जाती हुई 4 रनों के लिए। आखिर के क्षण में जाते जाते शानदार चौका जोड़ा और 4 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर आगे पहुंचता हुआ 21 रन। गणपति का शुभांक जिसे कहते हैं वो 21 स्कोर कार्ड पर बनते हुए विकेट गवाई है टोटल। अभी तक बात करेंगे 3 विकेट के नुकसान के ऊपर। बिल्कुल 2021 का ये साल है और 21 रन स्कोर कार्ड पर बनते हुए अभी भी 3 विकेट के नुकसान पर। जिंदगी से जंग यूं जारी रखिए, रोज कुछ नया करने की तैयारी रखिए। सनसिटी ट्रॉफी 2021 का ये सुहाना सफर है। नेक्स्ट मैच आपके सामने होगा बेलपाड़ा 11 बेलपाड़ा टीम के कैप्टन और जय चोरेबा 11 सांगड़े टीम के कैप्टन तुरंत टास्क के लिए संपर्क करें। याच दरम्यान नरेश भगत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, तरी मनाच्या अंतर्गत त्यांचे आम्ही धन्यवाद देतो आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने चेंडू देखील दिले, त्यांचं मनापासून धन्यवाद देतो। खूप चांगली स्पॉन्सरशिप त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली, त्यांचं मनापासून धन्यवाद देतो। आणि आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने आमची A1 जोडी या ठिकाणी कोंबडभुजेची आपण पाहू शकाल। दोन्ही भगत बंधू आपण व्यासपीठावर पाहू शकाल ज्यांनी खूप मेहनत या स्पर्धेला घेतली। तो लौटते आमिर भुईर गेंदबाजी के मार्ग पर आते हुए तीसरे ओवर की कमान संभालने के लिए अतुल भुईर की शायद भाई है और बिल्कुल गेंदबाजी के मार्ग पर चलते हुए बढ़िया बैटिंग भी कर लेते हैं। पहली गेंद ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक लॉन्गर का खिलाड़ी आएगा तेजी के साथ, एक से मात्र ज्यादा कुछ नहीं है, एक के साथ बढ़ता हुआ स्कोर है 22 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। मुश्किल स्थिति से जूझ रही है, थोड़ा सा प्रेशर था, प्रेशर हटाने की कोशिश की मनोज, आखिरी गेंद के ऊपर चौका मिला और चौकों के साथ थोड़ा सा प्रेशर हटा और यहां से फिर से एक बार प्रतीक बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए 22 रन 1 रनों की मदद से टोटल स्कोर बनता हुआ। शॉट ऑन पुल करने की कोशिश, विकेट कीपर है गेंद के नीचे, कोई गलती नहीं है और ऐसे हालातों में विकेट मिला और चौथा विकेट गिरता हुआ और ये आमिर भुईर को मिलता हुआ विकेट नंबर पहला इस ओवर में। कुल मिलाकर 4 विकेट गवाई। निजी स्कोर की बात करेंगे 22 रन अभी तक स्कोर कार्ड पर बनते हुए। कोंबड़भुजे एक्सप्रेस जिसे कहा जाता है, विनोद भगत हमारे साथ है, बिल्कुल काफी अच्छे ऑलराउंडर लंबे कद के खिलाड़ी के तौर पर जाने जाते हैं और बिल्कुल मुझे याद आती है वेस्ट इंडीज के कार्लोस ब्रैथवेट की तरह इनकी भुजाओं में पावर है और इनकी गेंदबाजी बिल्कुल ताकतवर जानी जाती है और नवजान भुईर इस मैच को एंजॉय करते हुए ये भी काफी अच्छे ताकतवर खिलाड़ी के तौर पर। बिल्कुल दिनेश भगत जो ज्यादा से ज्यादा खास करके 40+ में नजर आते हैं। अच्छा क्रिकेट है कोंबड़भुजे टीम की ओर से। इस बार ऑफ स्टंप छोड़ती हुई गेंद अंपायर ने उसे वाइड बॉल का करार दिया। वाइड की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई 23 रन, पहला वाइड आता दूसरा वाइड आता हुआ। अभी तक बात करेंगे मानसी स्पोर्ट्स 11 डेरोली टीम के गेंदबाजों की ओर से 40 के भीतर रोकेंगे तो ये टारगेट सेफ रहेगा, मैं कहूंगा मानसी स्पोर्ट्स डेरोली टीम के लिए। अगर बड़े बड़े रन लगेंगे, बड़े बड़े स्ट्रोक लगेंगे तो सुरक्षित रहेगा इस वक्त कोपर टीम के लिए। दिशाहीन गेंदबाजी, लगातार 2 गेंदें वाइड फेंकते हुए वाइड के साथ तीसरा वाइड अभी तक डेरोली टीम के गेंदबाजों की ओर से मिलता हुआ
ये गेंदे आप ना फेंके बेहतर है। ये लंबा ओवर जहां आपको 6 गेंदे सिर्फ फेंकनी होती है, अगर इसी तरह के गेंदे फेंके जाएंगे वाइड तो आपके 8, 9, 10 गेंदों का ओवर हो जाएगा और इसका भुगतान आपको भुगतना जरूर पड़ेगा, इसमें कतई संदेह नहीं है। बढ़िया शॉट है, लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलने की कोशिश, फील्डर मौजूद, मात्र साथ दिया गेंदबाज का कि खुश नसीब रहे कि वहां छक्का नहीं गया और आखिरकार बैट्समैन अमोल पाटिल के पारी का खात्मा होता हुआ कुल मिलाकर विकेट नंबर 5वां। आधी सेना लौटती हुई आयांश 11 कोपर टीम की और टीम का स्कोर अभी भी रुका हुआ बात करेंगे 24 रनों के ऊपर 5 विकेट अभी तक गंवाई है आयांश 11 कोपर टीम। मुश्किलें बढ़ती जा रही है, परिस्थितियां बहुत गंभीर हो जा रही है आयांश 11 कोपर टीम के लिए और ऐसे हालातों में जो टॉप ऑर्डर के मेन बैट्समैन थे वो पांचों के पांचों बैट्समैन लौटे पैवलिन की तरफ। प्रतीक पाटिल अभी तक मैदान के अंदर, प्रतीक पाटिल जो डटे थे मैदान के ऊपर सलामी बल्लेबाज, उनको भी चलता बना दिया, गोविंदा पाटिल को चलता बना दिया, दर्शन पाटिल जिन्होंने अच्छा योगदान दिया 40+ मास्टर, फिर भी 2 चौकेदारी इस मुकाबले में भी, क्या बढ़िया बल्लेबाजी, वो भी लौटे। मिलिंद पाटिल, अमोल पाटिल कुछ नहीं कर पाए और अब जिम्मेदारियां बनती है विनोद पाटिल और रोशन पाटिल। बिल्कुल बिल्कुल मैदान में जरूर देखा दर्शन पाटिल को, बल्लेबाज तैयार, नए बैट्समैन, इनसाइड एज लगा, इतनी गति थी इस गेंद के ऊपर कि विकेट कीपर भी इस गेंद को नहीं लपक पाए और तेजी के साथ गेंद सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। रन कैसे भी आए, रन आना बहुत जरूरी है और ये रन अब तक मिलते हुए बात करेंगे आयांश 11 कोपर टीम के लिए। जिंदगी में वही उठते हैं जो गिरने की हिम्मत रखते हैं और यहाँ मौका मिला और गेंद जाती हुई सीमा पर अंपायर का इशारा था हुआ 4 रन, 4 रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 28 रन। अभी भी इस ओवर की बात करेंगे, 2 गेंदें बची है, ये 2 गेंदें जो है ना उनमें से 3 वाइड फेंकी इन्होंने, ये इसीलिए ओवर इनका लंबा है और उसका फायदा आयांश 11 कोपर टीम को मिलता हुआ। ये भी गेंद ऑफ स्टंप छोड़ती हुई वाइड बॉल करार अंपायर का आता हुआ, एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई टोटल इस ओवर में वाइड की बात करेंगे तो 3 वाइड फेंके इस गेंदबाज ने और पिछले मुकाबले में भी ओवर एक फेंका था, वहां भी इन्होंने 3 वाइड फेंके थे और कुल मिलाकर थोड़ी सी नियंत्रित गेंदबाजी नहीं हो रही है मेरे ख्याल से। शॉट छोटी गेंद थी, हवा में सफर जरूर है लेकिन बढ़िया एफर्ट, ओह क्या कमाल की फील्डिंग है, एक बार जोरदार ताले हो जाए इस खिलाड़ी के लिए, कमाल की फील्डिंग, अपने टीम के लिए तकरीबन मैं कहूंगा 5 रन बचा है, सिर्फ 1 रन मिला इस गेंद के ऊपर और 30 रन स्कोर कार्ड पर बनते हुए। एक समय लग रहा था ये छक्का ही जा रहा था, हाथ डाला एक गेंद रुकी और किस्मत भी बहादुरों का अक्सर साथ देती है और यहां से बढ़िया साथ देती हुई देखिए एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं, एक हाथ का इस्तेमाल किया और अपने टीम को 5 रन बचा इस खिलाड़ी ने। बढ़िया क्रिकेट, ये होता है 100% एफर्ट अपने टीम को देने के लिए और ये जो रन रहेंगे मैं कहूंगा बहुत ही इंपॉर्टेंट बचा है। बढ़िया शॉट, पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर और 4 रनों के लिए और 4 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर बनता हुआ 34 रन। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद अच्छी क्रिकेट नजर आई इस ओवर में, लंबा ओवर आपको नजर आया, 2 बाउंड्रीज मिली, टोटल वाइड की बात करेंगे 3 मिले और ये महंगा ओवर 13 रन मिले इस ओवर में और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 34 रन 5 विकेट के नुकसान पर। चलिए स्पीड अप करें मैच। चेरोबा 11 सांगड़ी टीम के कैप्टन और उनके साथ गुजारिश करेंगे बेलपाड़ा 11 बेलपाड़ा टीम के कैप्टन रोहन कडू टॉस के लिए तुरंत संपर्क करें। यदि आप ज्यादा समय लोगे तो आपका मैच 3 ओवर का खेला जाएगा, ये बात आपको ध्यान में रखना है क्योंकि आयोजककर्ताओं ने कहा है कि ये हमें आज फाइनल के मुकाबले खेलने हैं, इसलिए आप टाइम के साथ जो जितना समय बचेगा उस हिसाब से क्रिकेट खेलें। तो जय चेरोबा सांगड़े 11 टीम की कैप्टन मौजूद है और बेलपाड़ा टीम की कैप्टन आइए टॉस के लिए, ज्यादा समय ना व्यतीत करें। तो हरीश इस वक्त आते हुए गेंदबाजी के मार्ग पर डेथ ओवर है, स्लॉग ओवर में गेंदबाजी करने के लिए आ चुके हैं और सामने बल्लेबाज है, खास करके इस बल्लेबाज के नाम पर काफी रिकॉर्ड है, लेकिन आज जरूरत है टीम को कि एक अच्छी पारी लंबी पारी खेले। बच्ची 6 गेंदे हैं और इन 6 गेंदों में एक बड़े 2-3 छक्के देखने में कामयाबी मिले। तो हरीश पाटिल गेंदबाजी के मार्ग पर 34 रन स्कोर कार्ड पर बनते हुए अब रोशन पाटिल के बल्लेबाजी की चर्चा करेंगे। एक चौकों की मदद से अभी तक 5 रन पर खेल रहे हैं
विनोद पाटिल ने शानदार एक चौका जड़ा आखिरी गेंद के ऊपर, पॉइंट के ऊपर से एक चौका, इंपॉर्टेंट चौका था, वो चाहिए था, वो चौका इनके बल्ले से निकला। तो गेंदबाज हरीश राइट आर्म ओवर द विकेट से पहली गेंद, बढ़िया गेंदबाजी। देखिए ये जो टांस आपका नहीं, यहाँ खराब क्रिकेट, किस्मत के रन शायद मिल सकते हैं लेकिन गेंद सीमा पार, थोड़े से नाखुश है विकेट कीपर अतुल भोईर, जहां से गलती हुई। विकेट कीपर के पीछे फील्डर है, क्या नाम है? विशाल के द्वारा ये गलती हुई। विशाल आपको गेंद पकड़नी चाहिए थी, लेकिन ये किस्मत के रन मिलते हुए आयांश 11 को ऊपर टीम के लिए 4 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर आगे तेजी के साथ बढ़ता हुआ 38 रन। एक रन होना चाहिए था सर। लाल गावातील 40+ मास्टरचे मेंबर्स शैलेजी चिखलेकर इथे आलेले, त्यांना विनंती करतो की आपण इकडे मंचाकडे यायचंय प्लीज जरा। शैलेश चिरलेकर, बढ़िया फील्डिंग होती हुई, और यहाँ देखिए रन आउट, रन भी नहीं पूरा कर पाए, सर्कल बहुत ही दूर है लेकिन रन आउट हुए, दोनों मैच पे रन आउट, यहाँ भी रन आउट नजर आए और कमजोर रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली। तब तक एक भी रन मिलेगा नहीं, विकेट नंबर गिरता हुआ 6 और रन आसानी से पूरा हो सकता था। देखिए विकेट कीपर के पीछे जो गलती हुई हरिश्चंद्र सर, वो गलती बैड लक कहूंगा मैं यहाँ डेरोली टीम के, जहां से चौका बटोरा। और नाही अगदी बरोबर आहे, कारण अशा आपण मोठे टुर्नामेंट ज्यावेळेला आपण खेळत असतो त्यावेळेला एक रणनीती आपली असायला पाहिजे, म्हणजे धावण्याचे जी काही नियम आहेत ते आपण पाळायला पाहिजे, कारण अशी टुर्नामेंट आपण ज्यावेळेला खेळत असताना थोडी जरी आपण चुकी झाली आपल्याकडनं तरी सुद्धा स्पर्धेमधून पाय उतार आपण होऊ शकतो, म्हणजे तर अशा चुका होणं गायकर साहेब खरं म्हणजे फार धोकादायक आहे। नक्कीच सर, एक मॅच झाला होता शिवशंभो वरचेओलीची ट्रॉफी, हरिचंद्र सर नक्कीच आपण पाहू शकाल जी मॅच झाली होती करंजाड्याच्या मैदानात शिवशंभो ट्रॉफी, एक चेंडू मध्ये धावा पाहिजे होत्या 4, परंतु समोरील संघाला पाले संघाला वाटला नव्हता की धावा होतील, त्या बॅट्समनने बॉल मारला, चेंडू इतका स्लो होता की समोरचे 2 मिड विकेट आणि तो स्पेअरचा खेळाडू आणि लॉंग ऑफचा खेळाडू कव्हरला येऊ शकत होता, म्हणून त्याने वाटलं चेंडू थांबेल आणि ऐन वेळेला चेंडूंनी टर्न घेतला आणि तो सामना पलटला त्या बंगारपाडा संघासमोर। बरोबर आहे, क्रिकेट मधलं खरं म्हणजे नियम आहे, म्हणजे धावा आपण म्हणतो ना कधी कधी षटकार किंवा चौकारांना धावा होतात असला भाग नाहीये, कारण अशा काही ठिकाणी या मैदानावर खेळपट्टीवर असतात की छोटे छोटे सुद्धा फटके धावा देऊन जातात, हे कधी विसरता कामा नये। इम्पॉर्टंट बेस म्हणजे जेव्हा आपण एखादा फिल्डर जेव्हा क्षेत्ररक्षण करतो तेव्हा तुम्ही बॅकअप द्या, कशावरून तो चेंडू अडकवेल। अगदी बरोबर आहे, आणि अशा प्रकारचं बॅकिंग जर आता बरेचसे आपण खेळत असताना बरेचसे असे प्रकार इथे घडलेले असतात, खरं म्हणजे तर बॅकअप होणं खरं म्हणजे गरजेचं असतं ना, तर कधी एखादा चेंडू फेकतो आणि पाठीमागचा बॅकअप करणार आहे तो फक्त मजा बघत असतो, तसं न करता खरं म्हणजे बॅकअप देणं हे खरं म्हणजे फार गरजेचं आहे। खरं बेशक पलट के देख वो बीता कल है, पर बढ़ना तो उधर ही है जहां आने वाला कल है। 3 गेंदें अभी तक समाप्त हो चुकी है, टीम का टोटल स्कोर की बात करेंगे 39 रन 39, छोटी गेंद थी, पहले ही पंच हुए थे ऑफ स्टंप से, लेग स्टंप छोड़ते हुए अंपायर का व्हाइट बॉल का करार, आज व्हाइट गेंदें ज्यादा गिरी है और उसी की वजह से यहाँ से रन काफी मिले हैं, 40 रन स्कोर कार्ड पर बनते हुए। छोटी गेंद थी, अगर मारते तो 6 रन मिल सकते थे, लेकिन अमर ने सोचा कि यहाँ जाने दीजिए, बड़े बड़े स्ट्रोक तो जरूर नजर आएंगे, अब एक्स्ट्रा गेंद मिलती है, रन मिलती है, तो शायद उन्होंने रोका होगा अपने आप को। हवा में गेंद है इस बार, क्या जाएगी सीमा पार, फील्डर वेगी उठते नीचे, मात्र बने दर्शक, गेंद सीमा पार, 6 रन, मच नीडेड छक्का इस वक्त मिलता हुआ, और इसी 6 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर 46 रनों के ऊपर। किसने सोचा था कि 2 ओवर में रन बहुत कम थे। नक्कीच याच्या पुढचा जो सामना आहे तो बेलपाडा वर्सेस सांगडे काय सांगडे याच्या दरम्यान होणार, सांगडे संघाचा कर्णधार इथे चालला आहे, तर बेलपाडा संघाच्या कर्णधार रोहन जो आहे याला मी विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी जर लवकर यायचं मित्रांनो। मी नेहमी प्रत्येक वेळा मी म्हणत असतो की तुमचं सहकार्य खरं म्हणजे या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असणार आहे मित्रांनो, तर त्यासाठी विनंती करतो लवकरात लवकर येऊन एक हातभार लावायचे टुर्नामेंट पार पाडण्यासाठी तुम्ही। श्री बेलपाड़ा 11 बेलपाड़ा टीम के कैप्टन रोहन कोड़ू इनसे गुजारिश करेंगे टॉस के लिए संपर्क करें। बढ़िया बैटिंग अब तक होती हुई, बैट्समैन अमर की ओर से व्हाइट बॉल करार अंपायर का, आज तो व्हाइट की बौछारी कर दी है, लगभग इन्होंने व्हाइट बॉल देख सकते हैं आप, टोटल 5 या 6 व्हाइट फेंके इनके बॉलर्स ने, 1 ओवर तो एक्स्ट्रा दिया ऐसे ही इनको, और इसी 1 रनों की मदद से टीम का स्कोर है 47 रनों के ऊपर। बढ़िया क्रिकेट, बढ़िया मिडिल ऑर्डर्स आज नजर आई, जरूरत थी, पिछले मुकाबले में थोड़ी सी पीछे रही थी मिडिल ऑर्डर्स, लेकिन आज बढ़िया एफर्ट दिया इन्होंने अमर और रोशन, और उसके साथ साथ विनोद पाटिल ने, भले एक एक चौका जरूर लगाया लेकिन ये रन बहुत इंपॉर्टेंट होते हैं। गेंदबाज तैयार, इस बार गेंद अच्छी थी, बड़ा स्ट्रोक था, ताकतवर बल्ला घुमाया था, लेकिन थोड़ा सा टोन शरारत नजर आई विकेट कीपर के दस्ताने में। जब ऑफ कटर गेंदबाज होते हैं
तो शायद कहीं ना कहीं लेफ्ट हैंड बैट्समैन के सामने दिक्कतें पैदा जरूर करते हैं और यहाँ पे थोड़ी सी दिक्कतें पैदा हुई बैट्समैन अमर को और कोई रन नहीं है। स्कोर मात्र अभी भी रुका हुआ 47 रन। क्या 50 का आंकड़ा पूरा कर पाएगी? पिछले मैच में 51 रन चेस किए थे। देखना होगा अंपायर की तरफ। ऑफ स्टंप से बाहर जाती हुई वाइट बॉल का करार। 48 रन तो स्कोर कार्ड पर जरूर बने हैं। 2 रन से अर्धशतक से दूर है आयांश 11 कोपर टीम। क्या वो 2 रन भी पूरा कर पाएंगे या बड़ा स्ट्रोक या डॉट गेंद होगा? इस पहले पूर्वार्ध की आखिरी गेंद वाइट के साथ समाप्त की है, लेकिन क्या पक्का बड़ा स्ट्रोक आ पाएगा? बड़ा स्ट्रोक तो निकाला है जरूर, लेकिन जाएगी ये भी सीमा पार। अंपायर का इशारा आता हुआ तो देखना होगा। डेड बॉल। तो शायद डेड बॉल का करार आ चुका अंपायर का। अंपायर शायद अंपायर ने शायद कॉल दिया था कि बैट्समैन सेट नहीं थे, उसकी वजह से शायद ये फैसला डेड बॉल करार दिया अंपायर ने। लेकिन विकेट मैक्सिमम छक्का था, तो ये बहुत ही कड़ा निर्णय रहता है, बहुत ही कड़ा निर्णय रहता है। शायद बॉलर्स भी रुके नहीं थे और इसी की वजह से ये अंपायर ने डेड बॉल करार दिया। अगर ये एक बॉल में 6 रनों की जरूरत होती तो क्या होता? तो बहुत मुश्किलें पैदा होती। चलिए अब क्या होता है सेकंड में जरूर देखेंगे, लेकिन डेड बॉल फिर से एक बार डालनी पड़ेगी इस गेंद को। अमर खेलने के लिए तैयार। शटडाउन पूरी करने की कोशिश। मिस टाइमिंग स्ट्रोक के फील्डर आएंगे गेंद के नीचे और किस्मत का साथ अब शायद कहीं ना कहीं मिलता हुआ मानसी स्पोर्ट 11 डेरोली टीम के लिए। विकेट गिला। टोटल 48 रन स्कोर कार्ड पर बने और टीम का टोटल स्कोर पहुंचता हुआ 48 रन। 49 रनों की जरूरत है सेकंड इनिंग्स में जीतने के लिए इस वक्त मानसी स्पोर्ट्स 11 डेरोली टीम को। तर मी मित्रांनो मिक्स प्रेक्षकांनो नक्की सांगेन येणाऱ्या 11 जानेवारी ते 17 जानेवारी नवीन मोठी स्पर्धा नवीन वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मागच्या वर्षी ती स्पर्धा सातत्याने खूप गाजली होती नाईट स्पर्धा। यंदा ती स्पर्धा आपण नक्कीच पाहू शकाल। डेची नामांकित स्पर्धा 5 बाईकसह महाराष्ट्रातील अव्वल दर्जाची स्पर्धा कोपरच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल। ज्या स्पर्धेमध्ये 5 बाईक अर्थातच फर्स्ट सेकंड थर्ड विनरला बाईक असेल। 2,22,000 ची स्पर्धा 1,11,000 95,555 आणि 95,555 अर्थातच प्रत्येक विनर संघाला बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आणि टोटल 5 बाईक। जो संघ सुपर हिट मध्ये हरेल त्या संघाला अर्धी एंट्री फी परत दिली जाईल अशी नामांकित स्पर्धा निलेश शेठ पाटील पुरस्कृत सार्थक ट्रॉफी 2021 आपल्या भेटीसाठी लवकरच 11 तारखेला 11 ते 17 महाराष्ट्र ओपन 8 संघ तालुका निहाय गट 8 संघ आणि एकूण 24 ग्रामीण संघ 32 ग्रामीण संघ आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। तर या स्पर्धेला यायला विसरू नका आणि साईपीत लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला कव्हरेज पाहायला मिळेल। तर प्रकाश सुगे समीर पाटील अशी मंडळी आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल। सार्थक फार्मर्स ग्रुप यांच्या माध्यमातून सार्थक ट्रॉफी निलेश शेठ पाटील पुरस्कृत आपली स्पर्धा पाहायला मिळेल। तर त्याच्यानंतर आयांश 11 कोपर तर आयांश स्पोर्ट्स कोपर यांच्या संयुक्त विद्यमानाने आणखी एक जरुरीला स्पर्धा कैलासवासी जनार्दन चंदर पाटील स्मृती चषक 2021 श्री स्वयंभू गणेश चिंतामणी। प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000 आणि तृतीय पारितोषिक 25,000। अर्थातच 22, 23, 24 जानेवारी 3 दिवसीय एकूण 24 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। मालिकावीरसाठी सायकल आयन स्पोर्ट्स कोपर व ग्रामस्थ मंडळ कोपर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। तर कोणाला स्पर्धेत संपर्क घ्यायचा असेल तर नक्कीच आपण त्यांचे खेळाडू देखील आहेत त्यांचे संपर्क साधा। अशा चांगल्या स्पर्धा आपल्या भेटीसाठी येतील। उद्या विचुंब्याच्या मैदानावर मंगलमूर्ती क्रिकेट संघ विचुंबे आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2020-21 ही मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल विचुंब्याच्या मैदानावर। त्याच्यानंतर सार्थक ट्रॉफी निलेश पाटील पुरस्कृत एक मानाची 5 बाईकसह संपूर्ण माठी स्पर्धा। त्याच्यानंतर स्वयंभू चिंतामणीची जी स्पर्धा आपण आयन स्पोर्ट्स कोपर यांची स्पर्धा 1 लाखाची पाहू शकाल। त्याच्यानंतर आमदार चषक कोपरलीच्या मैदानावर जे मागच्या वर्षी 48 संघ त्या स्पर्धेमध्ये होते एकूण 5 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल। अशा भरपूर स्पर्धा आपल्या भेटीसाठी नक्कीच येतील। तर यायला विसरू नका। प्रेक्षकांसाठी खूप मोठी मेजबानी। तर या उद्या पुढच्या सत्रासाठी पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये बदलाव करूया। तर लेजेंडरी कॉमेंटेटर आमचे गुरुवर्य हरिश्चंद्र भगे सर यांच्याकडे।
हॅलो, धन्यवाद गायकर सर. अतिशय चांगल्या प्रकारचा रोमांचक टुर्नामेंटचा थरार इथे पाहायला मिळतो. म्हणजे केव्ही काका मैदान बहाल या मैदानावर विघ्नहर्ता क्रिकेट क्लब कोंबडमध्ये पुरस्कृत सनसिटी ट्रॉफी आणि त्याचे सर्व आहेत. खरं म्हणजे शिवसेनेचे पनवेल तालुका संघटन आदरणीय मर्तीशेर क्रियाडो यांच्या विद्यमानाने खरं म्हणजे ही स्पर्धा साकारलेली आहे. आणि स्पर्धेचा आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसातला म्हणतो हा तिसरा सामना आपल्यासमोर चालू. अर्थातच तो म्हणजे अय्यंश 11 कोपर वर्सेस डेरिवली असा संघ आपल्यासमोर आहे. मगाशी कोपर या संघाने धावसंख्या उभारली 24 चेंडूमध्ये 48 धावा उभारल्या होत्या आणि विजयासाठी 49 धावांचं माफक असं आव्हान ठेवलेलं आहे. ते खरं म्हणजे डेरिवली संघासमोर बघूया कशा प्रकारची. कारण अर्थातच डेरिवली बरेचसे डेरिवली असेल, सांगडे असेल, बरेच जांभिवली असेल, बऱ्याचशा बाहेरच्या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर प्रेक्षकांसाठी एक थोडीशी नवजीवन असेल किंवा एक मेजवानी म्हणून नक्कीच इथं पाहायला मिळतोय. कारण आपल्याला टुर्नामेंट गायकर सर जर बघितलं तर एका विभागामध्ये ऑरेंज जर केली तर तिथलेच संघ खरं म्हणजे त्या स्पर्धेमध्ये पूर्ण होतात आणि त्याच्यावर बाहेरच्या संघाने तशी संधी मिळत नाही किंवा बाहेरच्या खेळाडूंचा इथे खेळ बघायला मिळतो म्हणजे स्थानिक लोकांना. आणि हरिश्चंद्र सर त्या स्पर्धेमध्ये सार्थक ट्रॉफीमध्ये कॅप्टन जो टॉस जिंकेल त्याला चांदीचा कॉईन आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येक विनिंग कॅप्टनला. आणि त्याच्यानंतर कॉमेंटेटरसाठी सरप्राईज गिफ्ट आपल्याला पाहायला मिळेल. अशी एक भव्य दिवस स्पर्धा सार्थक ट्रॉफी 2021 आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच अशा प्रकारच्या टुर्नामेंट ज्यावेळेला होतात फार वेगळं आपल्याला समीकरणं पाहायला मिळतात. आता तुम्ही अशी भाष्य केली 5 बाईक घेतात म्हणजे कशा प्रकारची टुर्नामेंट असेल जबरदस्त. मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू बेडकाला पाहायचा दोन्ही क्षेत्राच्या चेंडूवर पाठलाग करतात. तत्पूर्वी चेंडू आडपर्यंत दोन्ही फलंदाजांनी अगदी मात्र 2 धावा धावून पूर्ण केलेत. म्हणजे 49 धावांची बगल करताना मात्र नक्कीच आतापर्यंत किती चेंडू विघ्नेश भगत आमचे स्कोर रायटर जबरदस्त करून एक चेंडू आतापर्यंत फेकून झालेला आणि त्याच्यावर धावसंख्या उभारली ती म्हणजे एक वाईड आणि 2 धावाची खूप धावा लागल्या. त्या खरं म्हणजे 3 अशी धावसंख्या फलकावर लागल्या. बघू अतिशय चांगल्या प्रकारचं क्रिकेट इथे पाहायला मिळतो. गोलंदाजीच्या बोलण्यावर तो गोलंदाज रोशन पाटील बघा पंधाला पार करून चेंडू हलकासा चेंडू जबरदस्त अगदी खोला टप्प्याचा चेंडू होता. सिली मिडॉनच्या दिशेला हलकासा टॅप केला. त्याच्या दोन्ही फलंदाजांनी 1 धाव धावून पूर्ण केल्याने अशा प्रकारचं धावसंख्येचं समीकरण जे आहे की धाव फलक जे आहे हे नक्कीच कुठेतरी हलतं ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांमध्ये मात्र इथे नक्कीच दिसतोय. मगाशी मात्र गोलंदाजी करताना डेरिवली संघाकडनं फार खरं म्हणजे गोलंदाजांनी अपेक्षा केली म्हणतो अवघड ठरणे कारण बरेचसे वाईट चेंडू खरं म्हणजे त्याच्यामध्ये टाकले गेले आणि त्याचा फायदा मात्र समोरच्या संघाला मात्र नक्कीच मिळतात. अशा प्रकारचं सांगितलं गायकर सरांनी की 1 षटक तरी जास्त मला वाटतं चेंडू मिळाला म्हणजे 6 चेंडू एक्स्ट्रा मिळाले त्याच्यावर धावा मिळाल्या वेगळ्या म्हणजे अशा करून या 48 धावा त्या संघाला मात्र नक्कीच उभारल्या त्या गोलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाजीच्या बघूया पुन्हा त्या चेंडू करण्यासाठी आहे तो म्हणजे रोशन पण त्यांना पार करून चेंडू पडते. चेंडू हलकासा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला डोक्यावर मारला पाहायचा झेल खाली क्षेत्ररक्षक येतो परंतु झेल त्याच्या आवाक्यामध्ये नाही आहे. चेंडू मात्र जमिनीवर टप्पा पडल्यानंतर सुद्धा दुसरी धाव म्हणजे 2 धावा दोन्ही फलंदाज धावून पूर्ण करतात. फलंदाजीच्या बोललं तर म्हणजे अतुल भोईर आहे आणि की तर दरे अशी दोन्ही फलक जोर गेली मात्र डेरिवली संघाची इथे मात्र पाहायला मिळतो. या पटलावर अतिशय चांगल्या प्रकारचं मोठं स्टेज मोठं प्लॅटफॉर्म इथे आमच्यासाठी उपलब्ध करून दिलंय. खरं म्हणजे विघ्नहर्ता संघाचं मला कौतुक करायचं वाटतं. अभिमानासारखी गोष्ट आमच्यासारखी नक्कीच आहे. पुन्हा चेंडू पडतोय चेंडू मध्ये उंचावणा मारण्याचा प्रयत्न पाहायचा झेल काही स्वतः गोलंदाजाने आउट. अतिशय चांगल्या प्रकारचं मात्र इथे समीकरण थोडंसं होतं. धावसंख्येला कुठेतरी आला घालण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. रोशन पाटील अतिशय चांगल्या प्रकारची कर म्हणजे गोलंदाजी करतो. पहिला चेंडू मात्र सोयरे झाला होता त्याच्यानंतर मात्र 2 धावा त्याच्यानंतर 1 धाव त्याच्यानंतर 2 आणि मात्र सलग 5व्या चेंडूवर विकेट घेतो तो फलंदाज बाद झाला तो खरं म्हणजे अनिकेत धरे. अतिशय चांगल्या प्रकारची खरं म्हणजे सुरुवात त्यांच्याकडनं झाली होती कारण आपल्याला माहिती आहे खरं म्हणजे मी मागाशी म्हटलं होतं की अशा प्रकारच्या मोठे टुर्नामेंट खेळत असताना एक आपल्याकडे काहीतरी रनिंग असायला पाहिजे की धावपेच आपल्याकडे असायला पाहिजे. कारण कदाचित आता डेरिवली असेल किंवा हा देवांश कोपर संघ असेल कदाचित या कुठे टुर्नामेंटमध्ये खेळलेत का मला माहित नाही परंतु ज्यावेळेला नवीन संघ ज्यावेळेला येतो त्याची डावपेच आपल्याला माहिती नसतं. पण आताची जर आपण बघितलं तर बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये एकमेकाला संघ नेहमीच भिडलेले असतात त्याच्यामुळं ते एकमेकाचे डावपेच जे आहेत प्रत्येकाला माहीत असतं. पण ह्या 2 संघामध्ये चालला जो सामना जो आहे ह्याच्यामध्ये कुठल्या खेळाडूचं डावपेच त्यांना माहिती आहे का मला माहित नाही परंतु टुर्नामेंट खेळत असताना आपल्याला जरी डावपेच जरी माहीत नसलं तरी आपला समोर असणारा धावसंख्या ही आपल्याला मात्र उभारायची आहे. कारण आम्ही नेहमीच म्हणतो की या स्पर्धेमधलं आव्हान जर टिकून जर ठेवायचं असेल तर जबरदस्त म्हणजे याच्यामध्ये जे सगळ्या बाजू क्रिकेटमधले आपल्याकडे झोपायला लागते. पुन्हा चेंडू हलकासा सिलिमिडॉनच्या दिशेला चेंडू फिटकावला पाहायचं तिथे क्षेत्ररक्षक होतं अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षक होतो तो मिस होत आहे आणि त्याचा फायदा उठून मात्र 2 धाव मिळतात. आपल्याकडनं ह्या चुका खरं म्हणजे होत असतात आणि त्याचा फायदा मात्र समोरचा संघ नेहमी घेत असतो कारण त्यांच्याकडनं सुद्धा चुका झालेल्या आहेत आपल्याकडनं सुद्धा होतात म्हणजे याचा फायदा आणि तोटा ह्या दोन्ही संघांना आहे. पण बघूया एक चेंडू अजून 1 to go शेवटचा चेंडू अजूनही टाकायचा आहे.
पहिलं षटक अजून प्रगती पथावर आणि शेवटचा चेंडू अजूनही टाकायचा. पंचांची कामगिरी मात्र स्क्वेअर लेगला पंच मगाशी होते ते म्हणजे आता आहे ते म्हणजे नरेश जयेश भोईर आणि नॉन स्टेकर म्हणून पंचांची कामगिरी कांती उळवेकर आहे. 1 to go. पहिला वाईट पडला होता. 8 चेंडू आहेत. 8 धावा इथं झालेल्या आहेत फलकावर. अजूनही शेवटचा चेंडू टाकण्यासाठी मात्र नक्कीच रोशन पाटील आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर आहे. व्हाल सिटीच्या बाजूने मात्र नक्कीच गोलंदाजाचा चेंडू होता. चेंडू हलकासा टॅप केलाय. बघू लॉंग ऑफच्या दिशेला काय घडतोय बघू. चेंडू सीमा रेषा पार करता मात्र तिथं अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालंय आणि नक्कीच काही धावा वाचवण्यामध्ये यश मात्र आले. आपण माहिती गोलंदाज ज्यावेळेला चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो आणि त्याला साथ मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लागते आणि ती साथ मिळाल्यानंतर मात्र नक्कीच कुठेतरी म्हणजे ह्याचं आत्मविश्वास जो गोलंदाजाचा हे नक्कीच कुठेतरी वाढलेला दिसतोय. म्हणजे आता एक फटका चांगला होता पण तितकाच परिणाम क्षेत्ररक्षण देखील एका क्षेत्ररक्षकांना आपल्याला चांगलं झालेलं दिसलं आणि हे षटक संपलेलं. एक षटकाच्या समाप्तीनंतर 10 अशी धावसंख्या फलकावर लागली ती म्हणजे डेरोली संघाचे. अतिशय चांगल्या प्रकारचं पाहायचं अतिशय चांगल्या प्रकारचे क्रिकेट 4 दिवस झाले गायकर साहेब या टुर्नामेंटला. अतिशय चांगल्या प्रकारच्या इथेशी मॅच झाल्या आणि खरोखर अतिशय एक मोठी स्पर्धा खरं म्हणजे नामांकित स्पर्धा जिची आपण गणली जातो अशा प्रकारची स्पर्धा खरं म्हणजे केव्ही काका ह्या मैदानावर व्हालच्या मैदानावर इथे सत्तान दिसतोय. आजचा सामना तिसरा सामना आहे. अर्थात तो अयांश 11 कोपर आहे आणि वर्सेस डेरिवली आहे. ह्या दोन्ही टोळक्यांमध्ये चाललेला 2दा हा सामना आहे. बघूया पाहायचं काय कोणावर कोण मात करतो हे मात्र शेवटच्या क्षणीच आम्ही फक्त तुम्हाला सांगू शकतो. परंतु मगाशी 24 चेंडूमध्ये मात्र कोपर या संघानं 48 धावा केल्यात आणि 24 चेंडूमध्ये 49 धावांचं एक माफक आव्हान त्यांच्या समोर ठेवलं. ते माफक आव्हान पेलत असताना एका षटकामध्ये 1 गडी बाद झाला आणि 10 धावा मात्र डेव्हिली संघाच्या फलकावर लागल्यात. बघूया नवीन गोलंदाज आहे तो म्हणजे गोविंद पाटील आहे. बघूया आमच्या गुलवेन नोड बॉल यांच्या बाजूने तो गोरा मारा करणार हा मला वाटतं आणि नक्कीच एक मोठा टान्स तिकडं त्या बाजूने गोलंदाजी करतोय. नाशिकचे पंच जे आहेत जयेश भोईर यांच्याकडनं ते नक्कीच ग्रीन सिग्नल घेतात. त्यांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतो तो म्हणजे गोविंद भोईर आहे. बघूया अशा प्रकारची काही मग चांगलं षटक टाकलं तर म्हटलं वागू ठरणार नाही कारण 10 धावा दिल्या तर आपल्या बऱ्याच धावा करायच्या आहेत. पण इथं गोविंद याचा चेंडू पडतोय. कोणताचा चेंडू होता. चेंडू मारण्याचा प्रयत्न सुरू होता परंतु फुटबॉलचा वापर जोडता होत नाहीये. कारण आपल्याला आम्ही नेहमी म्हणत असतो खरं म्हणजे गोलंदाजी श्रीमत घरात मनोज म्हात्रे गोलंदाजी 6 चेंडूमध्ये व्हरायटी असते प्रत्येक गोलंदाजाच्या म्हणजे जाणकार गोलंदाज त्याच्यामध्ये 6 चेंडूमध्ये व्हरायटी असते. परंतु फलंदाजाकडे मात्र त्याची चॉईस असायला पाहिजे तरच आपण खरं म्हणजे टिकाव क्रिकेटमध्ये या टुर्नामेंटमध्ये आपण तग धरू शकतो. म्हणजे बघूया फुटबॉल चेंडू होता. चेंडू पंतांच्या डोक्यावर मारला. पाहिजे झेल खाली क्षेत्ररक्षक होतो आणि हा मात्र जमिनीला झेल तो दान होतो आणि अशा प्रकारे 2 धावा दोन्ही फलंदाजांनी धावून काढल्यात. पाहायचा 3ऱ्या धावेचा मोह त्यांना आवडतो का परंतु तिकडच्या क्षेत्ररक्षक पूर्णपणे फलंदाजांनी नकार दिला की धाव नाही घ्यायची आपल्याला. अरे आपण जोपर्यंत कुठल्या प्रकारची आपल्याला दखल नाही कारण आपण खेळपट्टीवर जर टिकलो तर नक्कीच आपला संघ या स्पर्धेमध्ये टिकेल असं जणू काही त्यानं एक विचार केलेला आहे. अशा प्रकारे 3रा धाव घेण्याचा मात्र कुठल्या प्रकारचा मोह नाहीये. संघाची धावसंख्या गेली ती म्हणजे 12च्या घरामध्ये 1 डझनाच्या घरामध्ये धावसंख्या गेले परंतु आतापर्यंत 1 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ इथं पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या मात्र पटलावर आहे म्हणजे 12 अशी धावसंख्या. बघूया 24 चेंडूमध्ये 49 धावा आपल्याला करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 8 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 12. गोविंद पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क 7-8 पर्यंत स्टार्ट घेऊन नक्कीच डावखूर येतात शैलीत असा गोलंदाज पुन्हा चेंडू हलकासा टाकायला स्क्वेअरलेगच्या दिसायला पाहायचा चेंडू पाठलाग करण्यासाठी दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडूचा पाठलाग करता आणि चेंडू मध्ये सीमा पार झालेला आहे. नशिबाचा चौकार म्हणावं की मेहनतीचा चौकार म्हणावं हे मला माहित नाही परंतु नशिबाचा चौकार म्हणावा लागेल कारण काहीतरी डेव्हिली संघाचं आज काहीतरी नशीब असायला असं म्हटलं कारण 2 षटक तिथे असताना एक करंग जाताना चेंडू होता अडवायला पाहिजे होता परंतु नाकामयाब झाले आणि त्याचा चौकार मात्र मिळतो तो डेव्हिली संघाला. डेव्हिली संघाची धावसंख्या ती 16च्या घरामध्ये धावसंख्या गेलेली आहे आणि पुन्हा गोविंद भोईरचा चेंडू पडतोय. चेंडू पुन्हा स्क्वेअर लेग चाईन लेगच्या दिशेला चेंडू उंचावरना भिरकावला. बघूया पंचांचा इशारा आणि
जरा हात उंच करा, पंचाला विनंती आहे, जरा हात जरा उंच करा, जरा आम्हाला निशाणा द्या. हा असं दोन्ही आहे, जबरदस्त एकदम. अगदी हनुमंतानं याचा सज्जनी डोंगर जसा उचलला होता दोन्ही हातामध्ये, तसा हात उंचावता आमचे महासंघाचे पंच जयेश भोर आम्हाला खुणवत आहेत. आणि नक्कीच त्याची दखल देखील आमचे गुणलेखक जे आहेत विघ्नेश भोगत यांनी मात्र नक्कीच घेतले. 6 धावांना संघ पुढे सरकला, तो गेला म्हणजे 22 या घरामध्ये गेलाय. म्हणजे आतापर्यंत 6 चेंडू आणि 1 षटक आणि 3 चेंडूचा खेळ, 4 चेंडूचा खेळ पूर्ण झाले. संघाची धावसंख्या झाली म्हणजे 22 अशी धावसंख्या झाली. एक थोडीशी या षटकानं मात्र धावसंख्येला नक्कीच कुठेतरी श्रीमंत घरात उभारी मिळण्यासारखं म्हणजे वाटतो. म्हणजे आता जिंकायचं जर असेल तर नक्कीच काहीतरी टार्गेट सेट जर करायचं असेल तर असे फटके मारणं आपल्याला गरजेचं आहे. पुन्हा त्या चेंडू पाहायचा आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षकांना मात्र थोडीशी चूक होतोय, झेल होता. आणि नक्कीच इथं कुठेतरी ही जोडी जी जमली आहे तिथं कुठेतरी खिंडार पाडण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता, परंतु यष्टीरक्षकांना मात्र ती चूक केली आणि त्याचा फायदा कितपत फलंदाज उठवतात हे मात्र पाहणं आपल्याला स्वाभाविक ठरणार आहे. पुन्हा एकदा फलंदाज आहे, स्ट्राईक केला तो म्हणजे अतुल भोर आहे, नॉन स्टेकरला तो म्हणजे आकाश भोईर आहे. बघूया इकडे गोलंदाज मात्र गोविंद पाटील आहे. बघूया पुन्हा चेंडू बॅक करण्याचा साधारणतः स्टार्ट घेऊन पंचाच्या डाव्या बाजूला डावकला त्यानं आणि तिथे चेंडू मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता थोडासा. आणि पंचांचा इशारा होतोय, फलंदाज बाद, 5 रूपानं फलंदाज बाद. तो चेंडू मी नेहमीच बोलत असतो, कारण तू प्रत्येक चेंडू जागेवरनं खेळायचे नसतात, कारण कसा जशा पद्धतीचा चेंडू असेल तसा पद्धतीचा खरं म्हणजे फुटवर करून जर चेंडू जर खेळला तर नक्कीच एक कुठंतरी आपलं आव्हान आहे टिकून राहण्यामध्ये थोडंसं यश कुठंतरी येईल. पण तो तसं काही झालं नाही आणि फलंदाज बाद झाला. तो खरं म्हणजे अतुल होईल बाद झालं. वैयक्तिक 7 धावसंख्येवर फलंदाज बाद झाला. पहिला फलंदाज बाद झाला अनिकेत दरे वैयक्तिक 2 या धावसंख्येवर बाद झाला. त्याच्यानंतर अतुल भोईर हा बाद झाला वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. असं हे समीकरण फलंदाज. नवीन गेलेला फलंदाज आहे विकेत दरे, नवीन गेले फलंदाज विकेत दरे. नक्कीच मोठ्या फटक्यांची खरं म्हणजे गरज आहे आपल्याला, कारण स्पर्धेमध्ये आव्हान जर टिकून जर ठेवायचं असेल तर नक्कीच चौकार षटकारांची आतषबाजी करायला लागणार आहे, परंतु मारून देतोय की नाहीये हे गोलंदाजावर देखील अवलंबून आहे. बघूया 24 चेंडू 48 धावा केल्या होत्या ते खरं म्हणजे कोपर संघानं, आणि 49 धावा 24 चेंडूमध्ये काराच्या ते खरं डेरिव्हिल संघाला. डेरिव्हिल संघाची आताची स्थिती आहे 2 बाद झालेत, 1 षटक आणि 5 चेंडू टाकून झाले. त्याच्यामध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 22. येणाऱ्या चेंडूमध्ये अजून बऱ्याच धावा करायच्या आहेत. बघूया कोण येणारा फलंदाज, आणि नक्कीच इथं मात्र एखादा संकट मोचक एखादा फलंदाजाची खरं म्हणजे गरज होती, खरं म्हणजे डेरिव्हिल संघाला श्रीमंत घरात. मनोज म्हात्रे आमचे समालोचक आहेत, जबरदस्त उदयनमुख असे समालोचक आहेत ते खरं म्हणजे मनोज मोरावा स्थित आहेत आणि वालगावचे आमचे मित्र आहेत. अगदी राष्ट्रभाषेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं ते करतायत. आणि आता लॉन्च झालेले ते खरं म्हणजे आमचे प्रवीणजी गायकर राष्ट्रभाषेमध्ये ते देखील समालोचन करतायत. अशी धावसंख्या ही तशी झालेली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवर पहिली धाव घेतली आणि संघाची धावसंख्या एकूण झाली ती म्हणजे 24 अशी धावसंख्या फलकावर लागल्या. पूर्ण गोलंदाज आहे तो खरं आता बघायचं मत 11 चेंडूंमध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे. 11 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या बोलल्यावर तो गोलंदाज तो म्हणजे अमोल पाटील आहे. पहिला चेंडू टाकून 1 धाव त्यांनी बहाल केले. दुसरा चेंडू टाकण्यासाठी इकडे आमच्या कॉमेडी बॉक्सच्या बाजूने 1 धावांचा स्टार्ट घेऊन खरं म्हणजे पंच नॉन स्टेकरचे दिनेश उलवेकर यांच्या डाव्या बाजूने ते गोलंदाजी करता समोर जातो फलंदाज तो म्हणजे विकेट दरे. बघूया विकेट दरेला करता डान्सिंग डाऊन विकेट चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू त्यांच्या काय बॅटमध्ये येत नाही. अशा प्रकारे चेंडू मात्र निर्धाव जातोय. आता मात्र थोडीशी का होईना पण त्याचं दडपण मात्र फलंदाजांवर आलेलं नक्कीच दिसतोय. फोन करतोय पुन्हा एकदा मात्र गोलंदाजीच्या बोलल्यावर आहे तो खरं म्हणजे अमोल पाटील. बघूया तिसरा चेंडू टाकण्यासाठी पंचांना चेंडू धावतोय, पंचांना पार करून चेंडू पडतोय आणि नक्की एक जबरदस्त ओव्हरपिच पद्धत चेंडू तर काय घडतो काय बिघडतो, परंतु झेल घेण्यामध्ये काहीसा नाकामी होत होतो आणि गावकॉर्नर मिडविकेटच्या दिशेला चेंडू उंचावर नेतो. 6 धावा मिळतात. पंचांचा इशारा होतोय. आता मात्र अशा फटक्यांची मात्र नितांत गरज आहे. पहिला प्रथम म्हणजे या विभागामध्ये डेव्हिलचा संघ इथेशी आलेला आहे आणि अशा प्रकारची कामगिरी तुमच्याकडनं खरं म्हणजे होणं गरजेचं आहे, कारण आमच्या
लोकांनी कधी न पाहिलेला तुमचा खेळ आज या आमच्या प्रेक्षकांसाठी नक्कीच मात्र मेजवानी ठरले आहे, याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही. कारण आम्ही सुद्धा तुमचा कधी गेम बघितला नव्हता, परंतु टॅलेंटेड आहेत. 100% तुमच्या संघामध्ये सुद्धा टॅलेंटेड प्लेअर आहे ते आम्हाला जाणवलं आता मात्र. नक्कीच अशा धावसंख्या असताना मात्र ज्या फटक्यांची गरज आहे तो फटका तुम्ही आता मारला, तुमच्या धावसंख्येला देखील तुम्ही उभारी दिली, त्याबद्दल खरोखर तुमचं ह्या आमच्या उलवा नोडमध्ये कोमरजे गावातर्फे तुमचं देखील आम्ही हार्दिकाचं स्वागत करतो आणि आभार देखील तुमचं मानतो या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतल्याबद्दल. अतिशय चांगल्या प्रकारचा फटका. बघूया पुन्हा गोलंदाजीच्या बोलल्यावर अमोल पाटील चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलांच्या मार्कवर आमच्या सामूहिक कक्षाच्या एंडच्या बाजूला एक धाबाचा स्टार्ट घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतात उजव्या हातानं. पुन्हा एकदा चेंडू शॉर्टपिच पद्धत जरूर होता, परंतु थोडं पुढून खेळण्याचा प्रयत्न केल्यामुळे थोडा फटका जो आहे हा काय जास्त जोरात काय लागला नाही. कव्हरच्या दिशेला चेंडू जातो. दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या गेली ती म्हणजे 31च्या खेळामध्ये धावसंख्या गेली. बघूया 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. 8 चेंडू आणि डेव्हिल संघाला 18 धावांची गरज आहे ती म्हणजे विजयासाठी. बघूया कोण जिंकतोय कोण हारतोय. आजच्या दिवसातला हिरो कोण आहे बघायचा आहे. पहिल्या 3 संघ अजून गेलेले आहेत. त्याच्या अगोदर पहिल्या दिवसाचा एक सामना अजूनही खेळवायचा आहे, तो दुसऱ्या फेरीतला. ही पहिल्या फेरीतली लढत चालू आहे डेव्हिल वर्सेस कोपर. बघूया पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. जबरदस्त चेंडू अगदी लॉंग ऑफच्या दिशेला जबरदस्त उंचावरून मारला सन सिटी षटकार. सन सिटी षटकार. सन सिटी ट्रॉफी विघ्नहर्ता क्रिकेट का कोमरजे पुरस्कृत जबरदस्त 2021. चांगला वर्ष चाललं आपल्यासाठी घेऊन आहे. चांगली किरणं आपल्यासाठी उगवली आहे, त्यांचा फायदा आपण उठवायला पाहिजे. 2020 मात्र नक्कीच आपला जीव वाचवण्यामध्ये गेला. याच्या अगोदरचे वर्ष कमवण्यामध्ये गेले, मौज मस्ती करण्यासाठी गेले. पण आता नवीन हा 2021 जो आहे हा आपला आनंदात अगदी आनंद घेऊन जाणारा वर्ष आहे. सगळ्यांना शुभेच्छा देतो. तो इंग्रजी महिना नवीन वर्ष आहे. 7-12 कशाचा बरं अच्छा धावा क्षमा असावी. 7 चेंडू 12 धावांची गरज. बघूया हलकाचा चेंडू शॉट इडॉनला चेंडू पाठवला. दोन्ही फलंदाजांनी एक धावून पूर्ण केले. संघाची धावसंख्या पुढे उभारी घेत होती म्हणजे 38 धावा दिल्या आता. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. 6 बॉल क्षमा असावी. 6 बॉल 11 ना. अच्छा 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. जबरदस्त समीकरण. अगदी समीप आलेला विजय आहे. कोण खेचून घेते पाहायचं आपल्याला. हा स्पर्धेत सन सिटी स्पर्धेचा दुसरा वर्ष आहे. गेल्या वर्षी याच मैदानावर स्पर्धा झाली होती, त्याच्यामध्ये चॅम्पियन ठरला होता तो मोहा कोलीवाडा संघ चॅम्पियन ठरला होता. पण या वर्षी देखील त्याने इथे जी एंट्री टाकली होती, परंतु त्यांच्यामध्ये एक दुर्घटना घडल्यामुळं तो संघ इथे काही येऊ शकलेला नाहीये. आमचे मित्र त्या दिवशी एक्सपायर झाले, त्याच्यामुळे तो संघ इथे येऊ शकलेला नाहीये. नक्कीच या समारोहाच्या माध्यमातून आम्ही शाब्दिक का होईना पण श्रद्धांजली तशी आम्ही त्यांना अर्पण करतो. योगेश कोळी म्हणून. बघूया शेवटचं षटक आणि विजयासाठी 11 धावांची गरज. नामचीन असे समालोचक इथे बसलेले आहेत. फार चांगले खरं म्हणजे या स्पर्धेमध्ये विघ्नहर्ता संघानं या मंडळानं चांगले असे कॉमेंटर आयकॉन कॉमेंटर खरं म्हणजे इथेशी उपलब्ध करून दिले आणि त्यांच्यामध्ये माझ्यासारख्याला संधी दिली. त्याच्यामुळं या विघ्नहर्ता क्रिकेट क्लबचं मी खरोखर भारावून गेलोय. मी अगदी मनस्वी त्यांचे आभार मी व्यक्त करतोय. कारण आताचे बरेचसे मॉडेल आता मार्केटमध्ये आलेत कॉमेंटरचे, त्याच्यामुळे आमच्यासारख्याची गरज भासत नाही. पण तरी सुद्धा बघूया चेंडू बांधता प्रयत्न होता. बॅटची कड घेऊन कव्हरमध्ये चेंडू जातो. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी एक धावून पूर्ण केल्या. बघूया 6 चेंडू 11 धावा. आता 5 चेंडू आणि 10 धावा. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे ती डेरिव्हिल संघाला विजयासाठी. बघूया कोण कोणावर मात करतोय. आणि कंपल्सरी चेस आहे. सुपर ओव्हर वगैरे इथे नाही आहे. कंपल्सरी चेस. 10 धावा पाहिजे. 5 चेंडू 10 धावा. 10 धावा 5 चेंडू असं समीकरण. बघूया चेंडू पेक करतो तो निकेत दरे. चेंडू जबरदस्त कोलटपाचा चेंडू होता. कुठल्या प्रकारचा फटका मारण्यामध्ये कामयाब होऊन देत नाही अशा प्रकारची गोलंदाजी. जबरदस्त यॉर्कर पद्धतीचे चेंडू म्हणजे अशा प्रकारची या चेंडूची गरज खरं म्हणजे आहे. आणि तेच चेंडू खरं म्हणजे फेकण्यात येते ते कोपर संघाचा होतो म्हणजे
तेज पाटील जबरदस्त गोलंदाजी, अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी. आता मात्र एक वेगळी हुकूमत, एक एक थोडंसं श्रीमत, एक वेगळा ट्रॅक आता नक्कीच ट्रॅक बदलवायला पाहिजे. कारण 4 चेंडू आणि विजयासाठी 4 चेंडू आणि 9 धावांची गरज, म्हणजे एक वेगळा ट्रॅक आता आपल्याला बदलावा लागेल. हार्बर लाइन से जाने से कुछ नहीं होगा भाई, फास्ट लाइन पकड़नी होगी. अगर यहाँ क्या डॉट पे चेंडू, सुरेख जबरदस्त गोलंदाजी कर, अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी प्रितेश पाटीलकडनं आता पाहायला मिळतोय. म्हणजे अगदी जो विश्वास त्याच्यावर संघाने टाकलाय त्या विश्वासाला पात्र ठरताना मात्र दुसरे गोलंदाज होते प्रितेश पाटील. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी. चेंडू 3 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण. 3 चेंडू आणि 9 धावा यासाठी बघूया. तिसरा चेंडू पडतो आणि चेंडू थोडासा फुलटा चेंडू होता, पायाचा जोर चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर केला. आता मात्र चेंडू सीमा पडतो आणि 4 धावा मिळतात. आता मात्र चांगला फटका होता. आता 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज देरुली संघाला. बघूया कोण कोणावर मात करतोय. घोडा मैदान जवळ आहे. विजयाचं पारडं जर झुकवायचं जर असेल, फलंदाजी करायला लागेल. त्यांचं पारडं जर करायचं असेल, गोलंदाजी चांगली करायला लागेल. फक्त येणारा काल फक्त ठरवणार आहे. 2 चेंडू आणि 5 धावा विजयासाठी करायला डेव्हिली संघाला. अतिशय चांगल्या प्रकारची रंगत, सुरेख जबरदस्त चेंडू फेक करतोय आणि चेंडू पुन्हा एकदा भिडकावलाय. लॉंग 2-4 दिशेला पाहायचा. बघा बघा कसा फाजील आत्मविश्वास. बघा फलंदाज बाद झाला. फाजील आत्मविश्वासाला म्हणतात फाजील आत्मविश्वास. हॅलो. तर नक्कीच येथे साईप्रीत लाईव्ह याच्या माध्यमातून देखील प्रक्षेपण केलं जाईल. कृपया साईप्रीत लाईव्ह याच्या माध्यमातून देखील पाहिलं जाईल. तुमचा निर्णय. हा रनआउट झालाय. धावचीच झाले फलंदाज. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजेच फाजील आत्मविश्वास. तुमच्या धावा तुम्हाला मिळाला, षटकार असा तरी पण मिळाला, चौकार तरी पण मिळाला असा, पण तुम्ही धावायला पाहिजे होतं मित्रांनो. आज परिस्थिती अशी आलेल्या 2 चेंडू मध्ये आज 5 धावा पाहिजे. 1 चेंडू आणि 4 धावा असं कंपल्सरी आहे. तुम्ही खरं म्हणजे धावायला पाहिजे होतं. हा मी वारंवार म्हणतो का ओव्हर कॉन्फिडन्स या क्रिकेटमध्ये नसावं मित्रांनो. कधी बाजी कोणाच्या बाजूने पालटेल सांगू शकत नाहीये. तुम्ही जर धावले असते कदाचित 2-3 धावा तुम्हाला मिसफील्ड जर झाला असतं झाली असती तर नक्की धावा तुम्हाला मिळल्या असत्या आणि शेवटच्या चेंडूमध्ये एक छोटंसं टार्गेट तुमच्या समोर आलं असतं. नक्कीच हरचंद्र भगत सर, आपल्याला सांगायचं झालं तर जीवनामध्ये देखील माणसाने कधी गर्व करू नये. तसाच या क्रिकेटच्या दुनियेमध्ये देखील कुठला पल्ला कुठे पलटेल हे देखील सांगू शकत नाही हरचंद्र भगत. गर्वाचं बरं रावणाचं मी तुम्हाला समीकरण सांगत नाही, परंतु आपण ह्या असं काही ज्यावेळेला गोष्टी करत असतो त्यावेळेला खेळ आपण लक्षात घ्यायला पाहिजे. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू 4 धावा कंपल्सरी. तिकडे चेंडू फेक करतोय प्रतीश पाटील. चेंडू फेक करतोय पंचांच्या डाव्या बाजूनं. बघूया फलंदाज काय करतोय आणि अभी गए भोज पानी में भाई. तो हमेशा हम कहते हैं कि आप मैदान में जब भी खेलते हैं तो आत्मविश्वास अपना होना चाहिए. जो भी है आप लोगों को मिलेगा, छगा हो या चौबा हो, लेकिन ये छोटी सी गलती देखो बाहर जाना पड़ा इस टूर्नामेंट से आपको. चला हा सामना आता मात्र जिंकलेला तो म्हणजे कोपर संघाने मात्र विजय खेचून आणलाय. त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करतोय आणि डेरिली संघाने खरं म्हणजे आमच्या हे विघ्नहर्ता या टुर्नामेंटमध्ये भाग घेतला तर त्यांचंही आम्ही खरं मनपूर्वक आम्ही त्यांचे आभार करतो. असंच मित्रांनो तुमचे जर इथं फ्रेंड्स कोण असतील अनेक प्रकारच्या इथं टुर्नामेंट होतात तर तुम्ही नक्कीच आमच्याकडे भाग घ्यायचा आणि तुमचा खेळ अतिशय चांगला खेळ तुम्ही इथे आज केला. मनोरंजन केलं की तुमच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना झालं तर त्याबद्दल खरं म्हणजे सनसिटी